नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास यामध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या प्रकरणाचा आपण अभ्यास केला होता आणि त्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवले होते। तर आजच्या भागामध्ये आपल्याला मुलांनो एक खेळ खेळायचा आहे आणि तो खेळ अगदी सोपा आहे। स्क्रीनवर आपल्या समोर 5 खेळ असणार आहेत, त्यापैकी एक खेळ आपल्याला निवडायचा आहे आणि तो खेळायचा आहे। तर नक्कीच तुम्हाला खेळायला मजा येणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न त्या खेळाच्या माध्यमातून आपल्या समोर असणार आहेत। आणि खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मी खेळाचं स्वरूप सांगते तुम्हाला। स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नांना 4 पर्याय दिलेले असतील, त्यातला एक पर्याय हा त्या खेळाचं उत्तर असणार आहे। तर आपण खेळायला सुरुवात करूया। बघा, अशा पद्धतीने स्क्रीनवर हे 5 खेळ दिलेले आहेत, त्यापैकी आपण आज पहिला खेळ खेळणार आहोत क्रिकेट, बरोबर। तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतो, तसंच बॅट बॉल हा खेळ आहे, हा आपण सिलेक्ट करूया आणि कशा पद्धतीचा हा खेळ आहे ते मी समजावणार आहे। बघा, इथे 4 प्रकारचे 4 बॉल दिलेले आहेत, 4 रंगाचे। तर ह्या 4 पैकी हे 4 पर्याय आपले असणार आहेत आणि त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आपण एखाद्या पर्यायाला सिलेक्ट केल्यानंतर इथे हे जी 2 मुलं आहेत ते क्रिकेट खेळत आहेत। आपलं उत्तर जर बरोबर असेल तर ह्या मुलाचा 6 जाणार आहे, पण जर आपलं उत्तर चुकीचं असेल तर विकेट जाणार आहे। तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आणि उत्तरांचा खेळ आहे। आपण खेळायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, आपली पृथ्वी एक टिंबटिंब आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे सूर्य, दुसरा पर्याय आहे चंद्र, तिसरा पर्याय आहे ग्रह आणि चौथा पर्याय आहे तारे। तर बघा मुलांना, आपली पृथ्वी काय आहे आपण अभ्यास केला होता, तो थोडासा आठवायचा आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आपली पृथ्वी एक ग्रह आहे। म्हणजेच निळ्या रंगाचा आपण बॉल सिलेक्ट केल्यानंतर बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। सूर्य, ग्रह, चंद्र, तारे यांना टिंबटिंब वस्तू असे म्हणतात। आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4। पहिला पर्याय आहे अखगोलीय वस्तू, दुसरा आहे गुरुत्वाकर्षण, तिसरा पर्याय आहे लघुग्रह आणि चौथा पर्याय आहे खगोलीय। तर बघा, सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे यांना काय म्हणतात? आपण याचा अभ्यास केला होता आधी, तर आठवायचं आणि सांगायचं की काय म्हणतात। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 खगोलीय वस्तू असे म्हणतात। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट टिंबटिंब रोजी आकाशात सोडण्यात आला। बघा, आपण उपग्रहांचा अभ्यास केला होता, कृत्रिम उपग्रहांचा, त्यामध्ये हे वाक्य आपल्याला ऐकण्यात आलं असेल। त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 19 मे 1975, दुसरा पर्याय आहे 20 एप्रिल 1875, तिसरा पर्याय आहे 19 एप्रिल 1975 आणि चौथा पर्याय आहे 19 जून 1975। तर बघा, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा कधी सोडण्यात आला होता? काय वाटतं तुम्हाला, प्रश्नाचं उत्तर काय असेल? सांगायचंय। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल 1975। बघा, अशा पद्धतीने हे उत्तर अगदी बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू टिंबटिंब राहतात। बघा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आपण शिकलो होतो आणि त्याचा अभ्यास करताना आपल्याला हा प्रश्न आठवत असेल की हे वाक्य आपण ऐकलं होतं। तर बघा, पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे पाण्यात, दुसरा पर्याय आहे पृथ्वीवरच, तिसरा पर्याय आहे घरात आणि चौथा पर्याय आहे नदीत। काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, बघा, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत। ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात। बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात म्हणजे काय? चमकतात, बरोबर। पहिला पर्याय आहे ग्रह, दुसरा पर्याय आहे तारे, तिसरा पर्याय आहे सूर्य आणि चौथा पर्याय आहे चंद्र। तर बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 तारे असे म्हणतात। अगदी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सूर्य हा टिंबटिंब आहे। बघा, मगाशी आपल्याला प्रश्न होता पृथ्वी ही काय आहे, आता आपल्याला प्रश्न आहे सूर्य हा टिंबटिंब आहे। पहिला पर्याय आहे तारा, दुसरा पर्याय आहे चंद्र, तिसरा पर्याय आहे ग्रह
आणि चौथा पर्याय आहे गती। सूर्य हा काय आहे मुलांनो? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1, सूर्य हा तेजस्वी असा तारा आहे। पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, भारताने टिंबटिंब संस्थेमार्फत पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह सोडलेले आहेत। पृथ्वीच्या कक्षेत भारताने कुठल्या संस्थेमार्फत उपग्रह सोडलेले आहेत? पहिल्या संस्थेचं नाव दिलेलं आहे नासा, दुसरा ऑप्शन आहे इस्रो, तिसरा ऑप्शन आहे लघुग्रह आणि चौथा ऑप्शन आहे उपग्रह। प्रश्नाचं उत्तर काय मुलांनो? कोणती संस्था आठवायचे बघा नीट। अगदी बरोबर, प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इस्रो या संस्थेमार्फत भारताने अनेक उपग्रह सोडलेले आहेत पृथ्वीच्या कक्षेत। पुढचा आहे, सूर्य हा तारा असून त्या भोवती पृथ्वी सहित टिंबटिंब ग्रह निरनिराळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात। आपल्याला माहिती आहे की पृथ्वी तर सूर्याभोवती परिभ्रमण करते। पृथ्वीच्या अजून काही तारे आहेत, पृथ्वी तर करतेच पण अजून काही तारे आहेत आणि ते किती तारे आहेत ते सांगायचं आपल्याला। पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय आहे 8, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 3। काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1, 8 ग्रह हे निरनिराळ्या कक्षामध्ये काय करतात? परिभ्रमण करतात। पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। तर बघा काय परिभ्रमण करतात सूर्याभोवती? पहिला पर्याय आहे लघुग्रह, दुसरा पर्याय आहे उपग्रह, तिसरा पर्याय आहे गुरुत्वाकर्षण आणि चौथा पर्याय आहे बटुग्रह। नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय। काय असणार आहे पर्याय क्रमांक 1, 2, 3 की 4? टिंबटिंब हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1, लघुग्रह हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबांना स्वतःची कक्षा असते। बघा कशाला स्वतःची कक्षा असते? तर आपल्याला हे आठवायचं आहे, आपण हे शिकलो होतो। तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे लघुग्रह, दुसरा पर्याय आहे उपग्रह, तिसरा पर्याय आहे गुरुत्वाकर्षण आणि चौथा पर्याय आहे बटुग्रहांना। काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? आपला शेवटचा प्रश्न आहे हा, अगदी सोपा आहे। अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4, बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते। अशा पद्धतीने बघा मुलांनो, आपण हा खेळ खेळलेला आहोत आणि या खेळाच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे? हे प्रश्न सोडवलेले आहेत। तर नक्कीच तुम्हाला मजा आली असेल। परीक्षेला सुरुवात करण्यापूर्वी परीक्षेचे नियम सांगते की ज्या पद्धतीने आपण खेळ खेळलो त्याच पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे। परीक्षेसाठी प्रश्न दिलेले असणार आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, आपल्याला एक पर्याय काय करायचा आहे? टिक करायचा आहे, म्हणजेच निवडायचा आहे। आपण परीक्षेला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू टिंबटिंब राहतात। तर ज्या पद्धतीने आपण खेळाचं प्रश्न पाहिले होते त्याच पद्धतीने हे प्रश्न आहेत। नक्कीच तुम्हाला ते प्रश्न आठवत असतील तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज देता येणार आहेत। पहिला प्रश्न आपण पाहिला की गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू टिंबटिंब राहतात। पर्याय आहे पहिला पाण्यात, दुसरा पर्याय आहे पृथ्वीवरच, तिसरा पर्याय आहे घरात आणि चौथा पर्याय आहे नदीत। काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2, पृथ्वीवरच राहतात। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, सूर्य हा तारा असून त्या भोवती पृथ्वी सहित टिंबटिंब ग्रह निरनिराळ्या कक्षात परिभ्रमण करतात। बघा सूर्य हा एक तारा आहे, चा अभ्यास आपण केला होता आणि सूर्यासोबतच पृथ्वी आणि अजून काही ग्रह आहेत जे सूर्याभोवती काय करतात? परिभ्रमण करतात। आपल्याला पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे 8, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 3। काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1, पृथ्वी सहित 8 ग्रह काय करतात? परिभ्रमण करतात। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, सूर्य हा टिंबटिंब आहे। बघा मागचा प्रश्न जर लक्षात ठेवला असेल तुम्ही तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज येणार आहे। सूर्य हा टिंबटिंब आहे। पहिला पर्याय आहे तारा, दुसरा पर्याय आहे चंद्र, तिसरा पर्याय आहे ग्रह आणि चौथा पर्याय आहे गती। काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, सूर्य हा एक तारा आहे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आपण पाहूया, भारताने टिंबटिंब संस्थेमार्फत
पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह सोडलेले आहेत. बघा, भारताने एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मदतीने काय केलेलं आहे, पृथ्वीच्या कक्षेमध्ये उपग्रह सोडलेले आहेत. तर त्या संस्थांची नावं आपल्याला दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आहे नासा, दुसरा पर्याय आहे इस्रो, तिसरा पर्याय आहे लघुग्रह आणि चौथा पर्याय आहे उपग्रह. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 इस्रो. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट टिंबटिंब रोजी आकाशात सोडण्यात आला. आपल्याला तारीख सांगायची आहे की कोणत्या दिवशी आर्यभट्ट हा जो पहिला उपग्रह आहे तो सोडण्यात आला अवकाशामध्ये. तर बघा, पहिली जी तारीख दिलेली आहे ती आहे 19 मे 1975, दुसरी तारीख आहे 20 एप्रिल 1875, तिसरी आहे 19 एप्रिल 1975 आणि चौथा पर्याय आहे 19 जून 1975. काय उत्तर असणार आहे? आपण याचा अभ्यास केलेला आहे मुलांनो, नक्कीच तुम्हाला आठवत असेल. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा आकाशात सोडण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपली पृथ्वी एक टिंबटिंब आहे. आपली पृथ्वी काय आहे मुलांनो? सूर्य हा एक तारा आहे, याचा अभ्यास आपण केला, आपल्याला त्याच्यावर प्रश्न सुद्धा होता. तर आपली पृथ्वी काय आहे? पहिला जो पर्याय आहे तो सूर्य आहे, दुसरा पर्याय आहे चंद्र, तिसरा पर्याय आहे ग्रह आणि चौथा पर्याय आहे तारे. आपली पृथ्वी काय आहे मुलांनो? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 आपली पृथ्वी एक ग्रह आहे, ग्रह. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा, चांदण्या लुकलुकतात म्हणजे चमकतात, त्यांना काय म्हणतात? तर पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे ग्रह, दुसरा पर्याय आहे तारे आणि तिसरा पर्याय आहे सूर्य, चौथा पर्याय आहे चंद्र. तर बघा, लुकलुकणाऱ्या चांदण्यांना काहीतरी म्हणतात. आपण याचा अभ्यास केला होता. तर अभ्यास जर आपल्याला आठवत असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला देता येणार आहे. अगदी बरोबर, काही मुलांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. सूर्य, ग्रह, चंद्र आणि तारे यांना टिंबटिंब वस्तू म्हणतात. बघा, सूर्य, ग्रह, चंद्र आणि तारे यांना टिंबटिंब वस्तू म्हणतात. पहिला ऑप्शन आहे, पर्याय आहे अखगोलीय वस्तू, दुसरा आहे गुरुत्वाकर्षण, तिसरा आहे लघुग्रह आणि चौथा पर्याय आहे खगोलीय वस्तू. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, खगोलीय वस्तू असे म्हणतात. बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. टिंबटिंब हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बघा, सूर्याभोवती परिभ्रमण करतात. कोण करतात तर ते सांगायचे आपल्याला. पहिला जो पर्याय दिलेला आहे तो आहे लघुग्रह, दुसरा पर्याय आहे उपग्रह, तिसरा पर्याय आहे गुरुत्वाकर्षण आणि चौथा पर्याय आहे बटुग्रह. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 लघुग्रह हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला परीक्षेचा. टिंबटिंबांना स्वतःची कक्षा असते. आता कशाला स्वतःची कक्षा असते? पहिला पर्याय आहे लघुग्रह, दुसरा पर्याय आहे उपग्रह, तिसरा पर्याय आहे गुरुत्वाकर्षण आणि चौथा पर्याय आहे बटुग्रहांना. अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे. बरोबर, प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. अशा पद्धतीने मुलांना आपले हे 10 प्रश्न सोडवून झालेले आहेत. बघा, आपली परीक्षा संपलेली आहे. बघा, आपल्याला किती वेळ लागलेला आहे परीक्षा सोडवायला. आपण एकूण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. 10 प्रश्न होते आपल्याला आणि सोडवलेले प्रश्न सुद्धा 10 आहेत. आपली बरोबर उत्तर किती आलेली आहेत? 10. 10 पैकी 10 उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. चुकलेले उत्तर म्हणजे 0. आपलं एकही उत्तर चुकलेलं नाहीये मुलांना. आपले 10चे 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहे. अशा पद्धतीने ही तुमची परीक्षा समाप्त झालेली आहे. या प्रकरणावर आधारित काही प्रश्न आणि उत्तर आपल्याला इथे दिलेली आहेत. तर फक्त आपल्याला ती प्रश्न उत्तरं समजून घ्यायची आहे मुलांना. तर आपण प्रश्न आणि उत्तरांना सुरुवात करूया की कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. बघा, प्रश्न आणि उत्तर. तर आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे मुलांना, खगोलीय वस्तू कशास म्हणतात? आता खगोलीय वस्तू म्हणजे काय?
आपण जेव्हा प्रकरणाचा अभ्यास केला होता तेव्हा आपल्याला माहिती होतं की खगोलीय वस्तू कोणत्या आहेत. तर चंद्र, तारे, सूर्य, ग्रह, बरोबर, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवकाशात असतात आणि अवकाशात दिसणाऱ्या या ज्या वस्तू आहेत त्यांनाच खगोलीय वस्तू असे म्हणतात. तर आपण प्रश्नाचं उत्तर पाहूया. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. की आकाशात बघा, आकाशामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात आणि त्या वस्तू, सर्व वस्तू ज्या आहेत त्यांना खगोलीय वस्तू असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तारे कशास म्हणतात? बघा, तारे कशास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला माहिती की जे आकाशात लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकतात, बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. आकाशात चमकणाऱ्या, लुकलुकणाऱ्या चांदण्यांना काय म्हणतात? तारे असे म्हणतात. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की पृथ्वीच्या सगळ्यात जवळची खगोलीय वस्तू कोणती? तर बघा, पृथ्वीच्या सगळ्यात जवळची खगोलीय वस्तू चंद्र होय. चंद्र हा पृथ्वीच्या काय आहे? अगदी जवळ असा आहे मुलांनो. आणि चंद्र हा सगळ्यात जवळचा खगोलीय वस्तू म्हणून पृथ्वीच्या जवळ असणारा आहे, म्हणजेच त्याला खगोलीय वस्तू असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. ग्रहाचे परिभ्रमण म्हणजे काय? बघा, ग्रहाचे परिभ्रमण म्हणजे काय? तर ग्रह जे आहेत, वेगवेगळे ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये आणि त्यांची नावं सुद्धा आपण अभ्यास करताना पाहिली होती. पृथ्वी हा सुद्धा ग्रह आहे. तर या ग्रहांचं परिभ्रमण म्हणजे काय? की हे सर्व ग्रह काय करतात? सूर्याभोवती फिरतात. सूर्याभोवती फिरणे म्हणजेच काय? ग्रहांचे परिभ्रमण होय. की सूर्याभोवती, स्वतःभोवती तर हे ग्रह फिरतातच, पण सूर्याभोवती फिरणे, सूर्याभोवती फिरणे म्हणजेच ग्रहाचे परिभ्रमण होय. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ग्रहाचे परिभ्रमण म्हणजे काय? तर जी ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरतात. सूर्याभोवती फिरणे, ग्रहांचे सूर्याभोवती फिरणे म्हणजेच ग्रहांचे परिभ्रमण होय. पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना. ग्रहांचा परिभ्रमण काल म्हणजे काय? आता परिभ्रमण म्हणजे आपण पाहिलं होतं. आता परिभ्रमण काल म्हणजे काय? तर बघा, ग्रहाला सूर्याभोवती, बघा, ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळेला, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागलेल्या वेळेला काय म्हणतात? ग्रहांचा परिभ्रमण काल म्हणतात. परिभ्रमण ही व्याख्या आपण समजून घेतली मुलांना. याच्या आधीचा प्रश्न आपला होता की ग्रहांचा परिभ्रमण म्हणजे काय? तर ग्रह सूर्याभोवती जे फिरतात त्या फिरताना ती एक फेरी पूर्ण होण्याचा जो वेळ असतो, एक वेळ असतो की नाही, वेळ लागतो ग्रहाला सूर्याभोवती फिरताना एक वेळ लागतो आणि ती वेळ म्हणजेच काय? ग्रहांचा परिभ्रमण काळ म्हणजेच काल असे म्हणतात. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे मुलांनो की ग्रहाला सूर्याभोवती फिरताना काय? एक विशिष्ट वेळ लागतो, एक फेरी पूर्ण करण्यासाठी एक काळ लागतो आणि तो काळ म्हणजेच काय? तर परिभ्रमण काल. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पृथ्वी शिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे 7 ग्रह कोणते? तर पृथ्वी शिवाय म्हणजे पृथ्वी हे नाव तर आहेच, पृथ्वी हा ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतो, सूर्यमालेमध्ये आपण बघितलेलं आहे. तर पृथ्वी शिवाय आणखी कोणते 7 ग्रह आहेत की जे सूर्याभोवती परिभ्रमण करतात? तर बघा, त्यामध्ये बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आणि नेपच्यून. तर या पद्धतीचे हे 7 ग्रह काय करतात? सूर्याभोवती परिभ्रमण करतात. तर बघा, आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पृथ्वी शिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे 7 ग्रह बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर अशा पद्धतीचे हे 7 ग्रह सूर्याभोवती काय करतात? परिभ्रमण करतात. आपण पुढचा प्रश्न पाहूया. ग्रहांची कक्षा कशाला म्हणतात? बघा, ग्रहांची कक्षा म्हणजे काय? तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. आपण सूर्यमालेमध्ये बघितलं की वेगवेगळ्या मार्गावरून हे ग्रह काय करत असतात? सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. तर सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करत असताना त्या मार्गांनाच काय म्हणतात? ग्रहांची कक्षा असे म्हणतात. की सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना ग्रहांना एक विशिष्ट ठराविक मार्ग दिलेला आहे. बघा, सूर्यमालेमध्ये आपल्याला दिसतो
की वेगळ्याच मार्गाने, ठराविक मार्गाने ते काय करतात, सूर्याभोवती परिभ्रमण करतात. आणि या परिभ्रमण करत असताना तो जो मार्ग असतो, ठराविक मार्ग जे आहेत प्रत्येक ग्रहांचे, त्या ठराविक मार्गांनाच ग्रहांची कक्षा असे म्हणतात. बघा, प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गांना त्या ग्रहांची कक्षा असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बटुग्रह म्हणजे काय? बघा आता बटुग्रह म्हणजे काय, तर नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या, नेपच्यून हा ग्रह आहे सूर्यमालेमध्ये, आणि त्या नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या जे छोटे छोटे लहान आकाराचे खगोलीय वस्तू आहेत. बघा, सूर्यमालेमध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे, लहान लहान आकाराचे काय दिसले होते, खगोलीय वस्तू दिसल्या होत्या. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही छोट्या लहान आकारांच्या ज्या लहान आकाराच्या खगोलीय वस्तू होत्या, त्या खगोलीय वस्तूंना बटुग्रह असे म्हणतात. लघुग्रह म्हणजे काय? आता बघा, लघुग्रह म्हणजे काय, मंगळ व गुरु यांच्या परिभ्रमण कक्षामध्ये खूप अंतर आहे. या भागात अनेक लहान लहान खगोलीय अवशेष सूर्याभोवती फिरताना दिसतात. बघा, मंगळ आणि गुरु हे जे ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. कोण? मंगळ आणि गुरु. तर हे मंगळ आणि गुरु हे जे ग्रह आहेत त्यांच्यामध्ये परिभ्रमण करत असताना कक्षांमध्ये काही अंतर आहे. ह्या दोन ग्रहांच्या मध्ये एक अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये म्हणजे त्या मार्गामध्ये लहान लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. त्या खगोलीय वस्तूंचे काय आहेत? अवशेष आहेत. आणि ते अवशेष सूर्याभोवती काय करतात? फिरताना दिसतात. जसं मंगळ ग्रह फिरतोय, गुरु ग्रह फिरतोय, तर त्या दोन ग्रहांच्या मध्ये एक लहान लहान आकाराचे खगोलीय अवशेष आपल्याला फिरताना दिसतात. तर ते सूर्याभोवती सुद्धा फिरत असतात. ते अवशेष काय करतात? सूर्याभोवती सुद्धा फिरत असतात आणि त्यांनाच काय म्हणतात? लघुग्रह असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? तर बघा, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, तर कृत्रिम म्हणजे मानव निर्मित उपग्रह, की जे मानवाने निर्माण केलेले आहेत असे उपग्रह. बघा, विविध कारणासाठी मानवाने पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह सोडले आहेत. म्हणजेच काही वेगवेगळे कारण आहेत, वेगवेगळे आपण बघितले की काही कारणांमुळे काय झालेलं आहे, पृथ्वीच्या कक्षेमध्ये काही उपग्रह सोडण्यात आलेले आहेत आणि ते उपग्रह म्हणजेच काय? कृत्रिम मानव निर्मित उपग्रह आहेत. म्हणजे मानवाने स्वतः निर्माण केलेले असे ते कृत्रिम उपग्रह आहेत. मानव निर्मित अथवा कृत्रिम उपग्रह त्यांना म्हटले जाते. म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेमध्ये अवकाशामध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा मग हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी, अशा वेगवेगळ्या नकाशे तयार करण्यासाठी, दैनंदिन कार्यक्रम करण्यासाठी, म्हणजे वार्षिक जो कार्यक्रम असतो, शैक्षणिक कार्यक्रम राबवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा कृत्रिम उपग्रह कक्षेमध्ये, पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेले आहेत. आणि ते उपग्रह कुणी तयार केले? तर मानवाने तयार केलेले आहेत. मग अशा उपग्रहांनाच कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न आणि उत्तरे आपण समजून घेतलेले आहेत मुलांनो. धन्यवाद.